साखरडोह अँड साखरडोहाला काय लिहितो आपण टकला करायला शिक्के पडे हा उठून घे कांताजी ना कांताजी ना असं काही साखरडोह आणि इकडून हे एक शेड आहे हे एक शेड आहे आणि अशी पूर्ण लाईन आहे. सो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग. सो गाईज आता ब्लॉग स्टार्ट करतो आहे अँड गाईज आता इथून जातो मी हनुमानघाटला अँड हनुमानघाटून जातो आता साखरडोहाला. सो ऑल्सो गाईज आज ब्लॉग एकदम मार्निंगमध्ये स्टार्ट केला आहे मी अँड आता घरून निघालो अँड इथून जातो आता हनुमानघाटला अँड हनुमानघाटून जाईल साखरडोहाला. अँड ऑल्सो गाईज हा जो कार्यक्रम आहे जावळाचा कार्यक्रम. जे लहान मुलं असतात आणि त्याच्याजवळ केस आपण कट करतो. सो गाईज त्याला म्हणतो आपण जावळाचा कार्यक्रम आणि तो खूप असं मोठ्या याच्यामध्ये साजरा केला जातो आमच्या इकडे. असं संपूर्ण फॅमिलीला आणि तुमचे जे रिलेटिव्ह आहे त्यांना सर्वांना घेऊन जातात त्या कार्यक्रमाला आणि तिथे तुम्हाला असं जे नॉनव्हेज भोजन आहे ते दिलं जातं. ही एक प्रथा आहे ते खूप वर्षापासून चालत आलेली आहे आणि असं काही आता आलो हनुमानघाटवर आणि आता इथून जातो साखरडोहाला. सो ऑल्सो काही स्टेट इन ब्लॉग. सो गाईज बॅक इन ब्लॉग. सो गाईज आपण आलो आहे हनुमानघाटमध्ये अँड गाईज इथून जातो आहे आता साखरडोहाला. जो जावळाचा कार्यक्रम आहे त्यासाठी. सो गाईज आता इथे आलेली आहे आमचा ट्रक आणि ट्रकमध्ये आम्ही सगळेजण जाणार आहे अँड ऑल्सो माय होल फॅमिली. सो आता इथून जाऊ साखरडोहाला. ॲक्च्युली आमचं गाव आहे तिकडे. सो काय आता तिथे जातो जावळाच्या कार्यक्रमाला. मामा आहे सामान कुठं आहे दाबा कुठं बसाल तुम्ही हां काही जातो होते आम्ही साखरडोहाला. सो स्टेट इन माय ब्लॉग. आता आला पेट्रोल पंपवर आणि पेट्रोल फिलअप केलं आणि आता जातोय चल. सो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग. सो गाईज आम्ही आलो आता आमच्या साखरडोहामध्ये. साखरडोहाला काय लिहितो आपण टकला करायला टकला काढायला जावळा काढायला आलो आहे आम्ही आता इथे. आणि हे आहे आमचं आसरा देवी संस्थान ज्या ठिकाणी जावळं काढतात. काय ते बकेट वगैरे आणि दाढी भागणे दुसरं येते. अँड काय हा जो स्पॉट आहे हा आम्ही नेहमी येत राहतो. इथे जावळाला पण आलो आम्ही. कसले जाते तू जावा आहे ना माहीत नव्हते गेले पण इथं नारळ घेऊन जाय मला मग भज्या तू घेऊन काय भेटेल तुला मग इथं आता भजे वडापाव पोट भर भजे घ्यायचे भज्या तू गेली ना कारण. सो गाईज बॅक इन ब्लॉग. सो गाईज आम्ही आता गेलो स्टोअरवर तिथून घेतले काय 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 घेतलं पुढे घेतले भजे घेतले स्प्राईट घेतली. स्प्राईटमध्ये सोबत आमच्यासोबत मोठा स्कॅम झाला. 20 रुपयाची स्प्राईट आम्हाला 25 रुपयाला चिटकिली. बस गाईज दिस इज अ स्कॅम फॉर. हां हे चुकीचं आहे पण लोकांच्या मजबुरीचा फायदा असं उचलू नाही. माहिती आम्ही बाहेरून आलो तर इतकं नाही हे करू ना. 20 रुपयाची बॉटल 25 रुपयाला. बरं भाई घाट्यात नाही असं केल्यावर आपण त्यातून हे पण करू शकतो काय करू शकतो ना. पण कुठं खाला होता यूट्यूबवर येतं ना बघ. नाही कानूनमध्ये लिहिले जर एखादा दुकानदार तुम्हाला त्याच्या किमतीपेक्षा जास्त प्राईजने कुठलीही वस्तू विकत असेल तर त्याच्याबद्दल कंप्लेंट होऊ शकते. पण कोणी इतकं डोकं लावत नाही 5-10 रुपयासाठी. पण हे तर चुकीचं आहे. आपण नाही का जालन्याला आल्यावर धनुमामाने काय आपल्या कधी असे पप्पाला आणायचं कधी पण स्टोअरवर पप्पा असे हिशोब लावते. बिल काय आणलं
काय काय आणलं किती तण पण करते ना खरं. चल हॅलो. सो गाईज बॅक इन. सो गाईज आपण आलो होता पूजेला साखरडोहामध्ये. आता जी जावळीची पूजा आहे ती इथं होणार आहे. भैया चल माझे फोटो अँड गाईज या ठिकाणी चालू आहे आता पूजा जी आमची आता काय म्हणतो जी पूजा आहे ती स्टार्ट झालेली आहे साखरडोहामध्ये. इथं आहे आमची आसरा देवी आणि अशी भरपूर गर्दी पण आलेली इथे. आणि एक वेळा सगळे पाहुणे रावळे सगळे या ठिकाणी येतात पूजेच्या वेळेस आणि या ठिकाणी नैवेद्य दिला जातो. ऑल्सो गाईज ही अशी इथली काही प्लेस. या ठिकाणी ही नदी आहे आता सध्याचा सुकेली आहे आणि या ठिकाणी वरतून आलं या साईडनं आम्ही असं या साईडनं येऊन आता या ठिकाणी देवीचं मंदिर आहे आसरा देवीचं आणि या ठिकाणी आता पूजा होती. आणि हा जो एरिया बघता सगळा नदीचा एरिया आहे. सध्या तर पाणी नसल्यामुळे हा सगळा सुकेल आहे. नाही तर या ठिकाणी नदी असते आणि या खालच्या डोहामध्ये जाऊन मिळते. ववे पिल्ले बाजूला हो. ते हातातच ठेवा ते मम्मीला द्यायचंय ते आधी काय अच्छा त्या खाली करून शिक्के पडेले. हा उचलून घे. हे काढ पाय बाहेर एक सेकंड. मोठी विष माग सोन्याचाच रोकडा आहे त्याच्यामध्ये सोन्याचाच रोकडा देईन तुला खाली जाऊन बसायला लागेल. त्याच्यामध्ये सोन्याचा रोकडा देईन. सोन्याची नाही ती सोन्याची नाही डुप्लिकेट आहे. टाकू का खरं टाक आता तू विषय माग तू जी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ती माग. हे पकड थँक्यू वगैरे सगळं. बाप किती मोठं सामान दिलं माझ्याकडं. टाक पटकन. अरे पहिले माग म्हणते असते मग टाकत असते. माग ना अजून फिक्स नाही तो काय मागास तुला तर. काय मागितली त्या बेंडकी. ए मारू नको तर परत आठवण टाकून दिल त्याला. काय मागितले मावडे विष. हे धर हे धर इकडे इकडे तुला सांगत असते बावळे भलं होत राहतं. कधी कोणी ऐकलं ते पूर्ण करतो. मग त्यापैकी भारी खूप त्या इकडे बाय असे कसे कटेल पाहिजे. काय झालं आता झालं ना तुला मी ते बाय एंटरटेनमेंट करायचं कुदत कुदत जायचं एकच स्टेप. हा आणि पाय साठकले जातात तोडून घ्यायची. एंटरटेनमेंट. पिल्लू हळू मावडे बैस पा फोटो काढतो इथं. डोक्या पिल्ले नीट पाय ठेव. तू जाय जाय तू पिल्ले हळू ये इकडे थांब. हळू हळू जाय. हा मामी हळू बरं सटकते पाय तिकडं. अँड काही तिकडं पूजा एंड केली आणि आता इकडे एक दुसरी पूजा चालू आहे. काय चालू आहे भाई इकडं वे माग वे
आता या ठिकाणी जावळा काढले आहेत आमच्या आधी रातचे. अरे मामा हट. अरे ते म्हणते लोकांना कसं युट्यूबवर जाणार आहे. इकडेच आहे मी, कुठं जात नाही. सगळ्यात आता हे आमच्या आधीचे जावळ आहे. ती एक आधी आणि ही एक आधी. दिसायला तू चांगलं दिसायला. अरे अरे कांच्याची ना, कांच्याची ना, कांच्याची ना दिसायला तो. कांच्याची ना असं टाकून काढून पाण्यामध्ये पाहायचं. बहुत गलत हुआ मेरे साथ. नहीं इंसाफी नहीं. एंड असतो काही जावळाचा कार्यक्रम वॉज फिनिश. सॉरी, जावळाचा जो कार्यक्रम होता तो आता एंड झाला आहे आणि आता जातो आहे वरती. या ठिकाणी खाली चालू होता जावळा कार्यक्रम आणि वरती आता जे काय म्हणतो आपण जावळाच्या कार्यक्रमाला लोकांना जीव घालणं पडत असतं आणि ते जे आपले फॅमिलीमधले लोक आहेत ते येतात जावळाच्या कार्यक्रमाला आणि इथं जीव घालतात नॉनव्हेज. सो काय जातं नॉनव्हेज करायला वरती, म्हणजे या ठिकाणी येऊन बनवलं जातं नॉनव्हेज. आणि कार्यक्रम झाला आणि आता जे नॉनव्हेजचं जेवण आहे ते आता सर्व केलं जाईल पाहुण्या जितके पण आले. आणि याच्यामध्ये असं आहे की जे नॉनव्हेज खातात ते खाऊ शकतात आणि ज्यांना जर नॉनव्हेज खात नाही तर त्यांच्यासाठी वेगळं नैवेद्य तयार केलं जातं. माझ्याजवळ बस. आता आपण हिंदू. तुला हिंदी मी तुला हिंदी तुम्ही काय खाल्लं तुला? काय खाल्लं? मटण नाही खाल्लं. आता पप्पीच घेत नाही मी. जा तिकडं. तुझी पप्पीच घेत नाही आता मी. मटण खाल्ला तो. साखर डो तो अटकले गेलं तर हो माझ्या अटकले फोटो आहे तिथंच केलं तर तुला दाखवतो ना टाकले फोटो. टाकलं केलं तर काय खाल्लं मग तू? पीस पीस का रस्सा? पीस पीस का रस्सा? हा पीस तर खाल्ले बाई. पीस पाहिजे माझ्याने पिल्ली तर. आता पिल्ले कसं वाटलं मग आज मटण खाऊन? त्या बाई इकडे आली 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 गेली 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 गेली. त्या बाय तो काही हे असं काही साखर डोह आणि इकडून इथे एक नदी. सध्या नदीमध्ये पाणी नाही आहे, ती इथून नदी येते अशी. ते ग्लास पाहिले का किती खराब येतं. अरे रे 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 अरे तुला मी तू म्हणली होती दादा पाहिजे मला. घे दादा. दादा माहिती कसं राहतो तो? लय आणतो, लय तंग करतो, लय जीव लावतो, सगळं लय 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 करतो. हा मग आणतो पण माहिती आहे का नीट राहा म्हणून. मी तर डॉक्टर चढते मग त्यासारखी. अरे रा 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 इकडे ते फोटो काढायचा बीस पिल्ले त्याच्यामध्ये फोटो काढ आपण. तू चल पिल्ले तो फोटो लय भारी निघन बरं. आता पाय सनसेट व्हायला लागले इकडून. हे काय पाय हे पाय हे पाय इकडे. पळू नको पिल्ले बुक्का घालीन मी. दगड पाहिलं कसे ये दगड पाहिलं ते पाय ते पाय पाय काय ते नंदीच्या मुखातून पी. जा तिकडे. नाही तू कधी धुतलेली आहे का? बरं जाऊ दे. चल चल तिकडे चल.
चल तिकडे चल हळू. बुक्का घालीन पिल्ले मी बरं तुला. त्या पाय सगळी पॅन्ट मागून पाय ओल्ली केली. तो तो येस ना बावळी. नुसतं पळते खडकावर. खडक्याचा पाय कशा ये पाय भारी खडक आहे. आहे ना फोटो काढायचे. हा चल ना फोटो काढतो ना तोय. फोटो काढायचे आणि इथं घेऊन आता. इथं फोटो काढतो इथं जवळ खडकाजवळ. कुठं इथं का? बरे खडक आहे का दगड आहे बरं. दगडे. खडक आहे का पागडे ना. अगं खडक किती हो. दगडे. खडक आहे खडक आहे. हो तीन तुला पाहत येतं ना. हां पाहत येतं ना तुला. या पे गडबड पाणी आहे पोह याच्यामध्ये. अगं गंध कुठे चांगला पाणी आहे ते. अरे पागल गंद पाण्यात पाहू का मी. एक तर तू पागल नेते ते गंध आहे. वाटलंच आता गंद पवायला या गंद. सो गाईस बॅक इन माय ब्लॉग. सो गाईस आपण सकाळी आलतो साखरडोहमध्ये. जे आमच्या गावाजवळचं एक गाव आहे छोटंसं. ज्या ठिकाणी आपण काय म्हणतो मुंडन जे म्हणतो आपण जावळं काढण्याचा कार्यक्रम तो आज कंप्लीट केला. आणि हा कार्यक्रम ॲक्च्युली आमच्या घरातच माझ्या घरातलाच होता. अँड ऑल्सो गाईस आपण सकाळी आलतो आसरखेड्यामध्ये. अँड गाईज तुम्ही पाठीमागे बघू शकता हे जितके पण शेड आहे जे सगळ्यामध्ये आज कार्यक्रम होता. अँड हा कार्यक्रम सकाळपासून चालू होता आणि भरपूर जण इथं आलेले आहेत. आणि या ठिकाणी जावळाचा कार्यक्रम कंप्लीट केला. आणि असा एक जेवणाचा कार्यक्रम पण होता आमच्या याच्यामध्ये. म्हणजे जावळा कापता जेव्हा जावळा देतो आपण त्यावेळेस ठेवावा लागतो. आणि त्याच्यामध्ये जे नॉनव्हेज आहे ते असतं. नॉनव्हेज आणि व्हेज असं काही असा काही कार्यक्रम होता. आणि आज इथे भरपूर अशी पब्लिक आलेली आहे. जवळपास इथे 6 ते 7 शेड आणि 6 ते 7 शेड फुल आहे. एनी टाईम तर असे दिसत नाही पण आज भरपूर दिसते. आम्ही जाऊ येतो तर हे आम्ही एकटेच राहतो जास्त कोणी गर्दी राहत नाही. पण त्यावेळेस आज आलो तर इथे भरपूर अशी पब्लिक आलेली आहे. आणि सर्वांचा दावाचा कार्यक्रम होता. नसो सकाळी आलतो इथे अँड प्रोग्राम वॉज कम्प्लिटेड. आणि आता जातो आहे जालन्याला. चलतो काही स्टे ट्यून इन माय ब्लॉग. हे एक शेड आहे हे एक शेड आहे आणि अशी पूर्ण लाईन आहे. ही सगळी अशी लाईन भरेली कोपऱ्यापर्यंत लाईन भरेली. आणि सर्व ठिकाणी पब्लिक आलेली आहे आपल्या जावळाच्या कार्यक्रमासाठी. आणि आता सर्वांचे बहुतेक प्रोग्राम कंप्लीट झालेले आहे जावळाची. आणि सगळे वेगवेगळ्या गावून आलेलं आहे. आणि हे स्पेशल आयशार त्याच्यामध्ये आमची पब्लिक आलेली आहे हनुमानगडची. आणि आता प्रोग्राम कंप्लीट झालं. आता फक्त अर्धा 1 तासाने आम्ही इथून पुन्हा जालना करतो. अँड ऑल्सो या प्रोग्राममध्ये माझे फ्रेंड्स फॅमिली रिलेटिव्ह हे सर्वजण असतात. आणि ॲक्च्युली सगळ्यांना सहभाग घ्यावा लागतो त्याच्यामध्ये. तो काही माझे जे फ्रेंड्स आहेत ते पण माझ्यासोबत आले. अँड फॅमिली इट ऑल्सो. अँड जे आमचे जवळचे जे रिलेटिव्ज आहे जे बाजूला आमचं गाव आहे खासगाव तिथून पण भरपूर जण आलेले आहेत. अँड ऑल्सो काही असा राहतो की आमचा जावळाचा कार्यक्रम. सो काही बॅक इन ब्लॉग. सो काही आपण आता गेलो तो साखरडोहाला आसरखेडाकडे. जे एक प्रोग्राम होता आमच्याकडे तो प्रोग्राम होता जावळाचा. आणि तो कंप्लीट केला आणि आला आता इकडं. चल काय यार अभी 200 मिल की सही आहे. साखरडोहाला गेलो जावळाचा कार्यक्रम होता आणि तो कंप्लीट केला जालन्यामध्ये. आणि जेव्हा मी गेलो तेव्हा माझे फ्रेंड फॅमिली आम्ही संपूर्ण सोबत गेलो. आणि ही पाठीमागं आयशार आलेली त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण आलो. आणि आता इथून जितके पण आमचे पाहुणे मंडळी ते आलेत आहेत.
अँड ऑल्सो काहीच प्रोग्राम कम्प्लीट करायला आता जालन्यामध्ये त्या ॲक्शनमध्ये आम्ही सगळं जातो. ऑल्सो काही त्या होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल वगैरे ब्लॉगला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अँड सबस्क्राईब दिस चॅनल.